राष्ट्रवादी अजित पवार गट या गणेशपेठच्या या कार्यालयामध्ये दिवाळी मिलनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमात जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहे, यांच्यासाठी जो कार्यक्रम नियोजित करण्यात आला तर त्यात एक महिला ज्या नृत्यांगना आहेत किंवा ज्या फेमस आहेत त्यांनी डान्स केलेला आणि तो डान्स आता सध्या व्हायरल होतो आहे. तर तिथे काही त्या कार्यक्रमामध्ये काही महिला सुद्धा सहभागी होत्या ज्या पदाधिकारी आहेत. त्यापैकीची एक महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव पदी नूतनताई रेवतकर सुद्धा आहेत आणि त्या सुद्धा त्या कार्यक्रमात होत्या. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नेमकं काय कारण होतं ते डान्स करण्यामागचं आणि काय हेतू होता. तर नूतनताई नमस्कार, काय सांगाल तुम्ही याच्याविषयी? काल आमच्या पक्ष कार्यालय येथे दिवाळी निमित्त दिवाळी मिलन कार्यक्रम होता. तिथं सर्व महिला भगिनी, पदाधिकारी आणि पुरुष पदाधिकारी सर्वच होते. म्हणजे दिवाळी मिलनचाच कार्यक्रम होता आणि एक दिवस आपल्यासाठी स्वतःसाठी पण महिलांनी जगायला पाहिजे, बिनधास्त होऊन कुठेतरी आपण आपल्या भावना व्यक्त करायला पाहिजे असं त्या ठिकाणी म्हणजे वातावरण होतं. प्रत्येक महिला आनंदी होती आणि त्या ज्या शिल्पा शाहीर आहेत त्या बताई त्या पण तिथे उपस्थित होत्या. तर सगळ्यांना असं वाटलं की इतकी मोठी कलाकार आमच्यामध्ये उपस्थित आहे. तर कुणालाही वाटतं की कुणी पिक्चर मध्ये बघितलं असेल किंवा बाकी ठिकाणी त्यांचं हे बघितलं असेल डान्स, पण आम्ही लोकांनी नाही बघितले. तर सगळ्यांना असं वाटलं की बाबा ताईनी एक छोटस एक कडव्यावर डान्स करून दाखवा अशी आम्ही सर्व महिलांनी त्यांना विनंती केली. म्हणून त्यांनी ते लावणीचं फक्त मला वाटतं एकच कडव्याचं त्यांनी डान्स केला. बरं, त्या एकट्या डान्स करणाऱ्यांमध्ये होत्या की आणखीन कोणाचे त्यावेळेला डान्स झालेत किंवा आणखीन कुठले कार्यक्रम तुमचे झाले? आधी पण महिलांनी सर्व म्हणजे आम्ही ग्रुपमध्ये मिळून सर्वच महिलांनी आपला आनंद व्यक्त करायसाठी थोडंफार हे केलं. बरं, आता जे अपोजिशन आहे या गोष्टीला वेगळ्या अँगलनी घेणार आहे तर तुम्ही त्याच्यावर काय बोलणार आहे? नाही, आता अपोजिशन वाल्यांना काय काम आहे? मला तरी वाटते की त्याच्यामध्ये असं वावगं काहीच नव्हतं. त्या लावणीच्याच कलाकार होत्या म्हणून त्यांनी ते लावणी नृत्य सादर केलं. बाकी त्याच्यामध्ये असं काही नाही आहे. आणि अपोजिशन वाल्यांनी खूप प्रकरण आहे ना, खूप मुद्दे आहेत ना, तसे मुद्दे उचलायला पाहिजे ना. त्या महिलांच्या आनंदाच्या क्षणाचा जर ते मुद्दा उचलत असतील तर ते चुकीचं आहे. पण बघायला गेलं तर हा विषय म्हणजे तुमचे पक्ष कार्यालयात जेव्हा तुम्ही पक्षश्रेष्ठी असतात आणि त्यांच्या समोर जेव्हा अशी वेळ येते किंवा म्हणजे डान्स करते एखादी महिला, पदाधिकारी महिला डान्स करते आहे तर ते अयोग्य आहे असं जाहीरपणे सांगितलं जातं किंवा इतर पक्षांमध्ये जेव्हा अशा काही घटना घडतात तर त्याचा बाऊ केला जातो आणि हेच आता अजित पवार गटांमध्ये झालेलं आहे. तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आता बघा काय आहे, दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता, त्या ताई होत्या, त्यांना बघून सर्वच महिला उत्साहित होत्या. उत्साहामध्ये आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी आमच्या विनंतीचा मान ठेवून ते हे केलं. त्यावेळेस आमच्या डोक्यात हे नव्हतं की असंही होऊ शकते आणि तिथे काही आम्ही असे व्हिडिओ तयार करणे हे वगैरे असा काही आमचा उद्देश नव्हता आणि आम्ही तसं काही केलंही नाही. फक्त एन्जॉय केलं महिलांनी, बाकी काही नाही. पण हा व्हिडिओ मग व्हायरल कसा झाला? कोणी बाहेर केलेला? कोणीतरी असेल, कोणीतरी त्याला समाजकंटक आता आमच्यापैकी होता, आमच्या कार्यकर्त्यापैकी होता की आणखी कोणी तिथे काय कार्यक्रम सुरू आहे बघण्याच्या उद्देशाने तिथे येऊन त्यांनी व्हिडिओ बनवला हे मला सांगता नाही येणार ना. पण असं कोणीतरी केलं असेल. मला असं वाटतं की झालं गेलं ते पार पडलं, याचा जास्त भाऊ करायला नाही पाहिजे. बरं, आता विरोधकांनी जर असा काही मुद्दा उचलला तर पुढचं ऍक्शन तुमचं काय असणार आहे? आमच्या इकडे मग विरोधकांचे भरपूर मुद्दे आहेत, मग आम्हालाही त्याच्यावर काहीतरी करावं लागेल ना. मग बरं, या होत्या नूतनताई रेवतकर यांनी या सांगतात आहे की आमचा जो हेतू होता तो शुद्ध होता आणि डान्स करण्यामागे आमचं फक्त एन्जॉयमेंट होतं, असा कुठलाही हेतू नव्हता. आणि त्यामुळं हा विरोधक जर याच्यावर काही आक्षेप घेत असतील तर त्यांना ते त्यांचंच मत आहे असं त्या म्हणतात आहे. याला काहीच करू शकत नाही, याला पर्याय नाहीये. आणि जर असं काही प्रसंग आलाच तर आम्हीही विरोधकांना मुंहतोड जबाब जसं म्हणतात ते देण्याची त्यांनी तयारी दर्शवलेली आहे. मी नीता सोनवणे, नवक्रांती न्यूज, नागपूर.